काय सुनील, खूप थकलंस का? कंटाळा आलाय का? तेच हॉस्पिटल्स, पेशंट्स बघून जा, जरा मित्रांना भेटून ये, धर्मेशजींना आणि तिची सेक्रेटरी नीलम, जी तुला बायकोपेक्षा जास्त प्रेम करते. जा, भेटून ये आणि मन मोकळं करून ये. मे आय कम इन सर? अरे क्या बात, आइए डॉक्टर साहब आइए. अरे आपको देख के देख शेर सो जाए. वो आए हैं घर हमारे, कभी हम उनको कभी अपने घर को देखते हैं. नहीं 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 सर, वो आए हैं ऑफिस हमारे, कभी हम उनको तो कभी अपने ऑफिस को देखते हैं. अरे आओ आओ डॉक्टर साहब बैठिए. और नीलम, हाँ सर, ये सिर्फ फैमिली डॉक्टर नहीं है हमारे, ये हमारे घर के सदस्य समान है. इनका खास ख्याल रखना है तुझे. जी बिल्कुल सर, इनकी बीवी भी इतना अच्छे से ख्याल नहीं रखती होगी, उतना अच्छे से मैं ख्याल रखूंगी. काय रे, आज एवढं का तोंड पडलेलं आहे तुझं? काय झालं सांग तरी. काय सांगू धर्मेशजी, अहो आजकाल हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त NST आणि गर्भपातचे केस येत आहेत. काय झालंय या मुलींना? आम्ही अनेक हेल्थ कॅम्प घेतो, यांना वारंवार समजवतो की जास्त वेळा NST गर्भपात करू नका. याच्याने ज्यावेळी तुम्हाला अपत्य हवं असेल त्यावेळी होणारं अपत्य हे फिजिकल हँडिकॅप्ड होऊ शकतं, हे मेंटली हँडिकॅप्ड होऊ शकतं आणि कधी कधी तर असं होतं की गर्भाशयच निकामी होतो. वारंवार सांगून देखील ऐकत नाही. दिवसेंदिवस गर्भपाताचे केस वाढतच आहेत धर्मेशजी, काय करू? अरे पण तू कशाला एवढे टेन्शन घेतोय? सगळ्या जगाचं टेन्शन तुलाच तुझ्या डोक्यावर घ्यायचं आहे का? हा तेच ना, तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेता सर? नाही बघत, यांना समजावून देखील हे लोक ऐकत नाही. ठीक आहे धर्मेशजी, आज माझं मन मी तुमच्या समोर हलकं केलंय. बस झालं ना मन मोकळं. जा आता बायकोला मिठीत घे आणि मजा कर. मिठीत घेऊनी तुला टिपूर चांदण्यात मी, मिठीत घेऊनी तुला टिपूर चांदण्यात मी.